माजी खासदार राहुल शेवाळेंच्या पत्नी कामिनी शेवाळे यांनी आपल्या परिसरातल्या महिला मतदारांना साड्या वाटल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक विठ्ठल लोकरेंनी केलाय। मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 142 मध्ये कामिनी शेवाळे या शिंदेंच्या शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार आहेत। शेवाळे यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात साड्या वाटल्या असा आरोप विठ्ठल लोकरे यांनी केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या वाटप करण्यात आलेल्या साड्यांची आज होळी केली। साडी वाटायच्या अगोदर 5 वर्ष लोकांनी तुम्हाला सत्ता दिली ना, तर तुम्ही लोकांना कामं करून तुमची कामं दाखवा। साडी वाटून कधी वोट भेटतं काय? साडी न वाटता आम्ही 140 मध्ये 41 मध्ये 20 वर्षापासून 5 टर्म नगरसेवक म्हणून आम्ही काम केले। जनतेमध्ये अजूनपर्यंत मी 25-30 वर्षामध्ये एकही साडी वाटली नाही। लोकांचे आशीर्वाद हेच माझ्यासाठी खरे मत होतं। परंतु आज हा जो काही लोक साडी वाटायचा प्रयत्न, म्हणजे महिलाच सांगतील कोण साडी वाटतात, तर हे योग्य नाही। तुम्हाला लढत द्यायची आहे तर समोर कामातून लढत द्या। बघा, उभाटा गटाकडे आता कुठलाही मुद्दा राहिला नाही। कालच्या निवडणुकीचे जे निकाल आले आणि शिंदे साहेबांना जे घवघवीत यश आणि महायुतीला मिळालं, त्याच्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि म्हणून अशी काहीतरी स्टंटबाजी करायची, स्वतःच कुठनं तरी साड्या आणल्या असतील आणि स्वतःच त्या पेटवून दिल्या असतील। त्यामुळे हे असे स्टंट करण्याची सुरुवात आता त्यांची झालेली आहे। कामिनी शेवाळे यांची काही उमेदवारी जाहीर झाली नाही किंवा कोणाचीच अजून उमेदवारी अर्ज देखील भरलेले नाहीयेत कोणी, ती तारीखही अजून यायची आणि त्यामुळे हा केवळ एक स्टंट आहे राहुल शेवाळे आणि कामिनी शेवाळे यांना बदनाम करण्याचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।